महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CSTA लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या या सेशनमध्ये जो आपला महापारेषण करता आपण कोर्स लॉन्च केलेला आहे, टेक्निशियन पोस्ट करता इलेक्ट्रिशियनचा मास्टर कोर्स आहे. तर त्या कोर्समधील जे आपण ठरवलं होतं की आपल्याला वीकली टेस्ट द्यायची आणि वीकली टेस्ट घ्यायची आहे, जो सिलेबस झाला त्या सिलेबसवरती प्रत्येक हप्त्याला आपली टेस्ट होईल. तर त्या टेस्टबद्दल आपण सर्व डिस्कशन करणार आहे की कशा पद्धतीने टेस्ट होईल आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्या टेस्टला सामोरे जायचं. तर आजचं जे मेन सेशन आपलं मेन सेशन आपण कंटिन्यू करणार आहे की नेमकं त्या मी जे तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केलेला आहे त्या कंटेंटचा उपयोग अभ्यास करण्याकरता कसा केला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्या कंटेंटचा वापर करून पूर्ण अभ्यास आपला क्लिअर करू शकता तुम्ही. सोबतच जे आपली टेस्ट होणार आहे, जे वीकली होणार आहे प्रत्येक हप्त्याला, तर त्या टेस्टचं नेमकं स्वरूप कसं राहणार आहे, किती मिनिटाची राहणार आहे, किती प्रश्न राहणार आहे, कशा पद्धतीने त्याचं ॲनालिसिस होईल, ते सर्व आपण आजच्या क्लासमध्ये कव्हर करणार आहे किंवा या आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहे. त्यापूर्वी थोडंसं तुम्हाला वॉर्मअप करून देतो की बरेचसे विद्यार्थी असे आहे की जे कोर्स तर जॉईन करून टाकतील किंवा जॉईन केलेला आहे पण त्यांनी अभ्यास करत नाहीत. बघा, मी सर्वांना आग्रहाची माझी विनंती आहे, जर तुम्हाला खरंच हा जॉब पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, पूर्णपणे उडी घ्या. थोडंसं काठावरून जायचं, पाय ओले करायचे आणि परत यायचं, याला काही अर्थ नाही आहे. उडी मारायची असेल तर पूर्ण मारा, त्याशिवाय तुम्हाला त्या पाण्याचं तापमान समजणार नाही आणि त्या ओलं होण्याचा तुम्हाला आनंद पण येणार नाही. कारण तुम्ही जर काठावर न गेले, फक्त पाय ओले जर केले तर ते अर्धवट राहील, म्हणजे तुम्हाला उद्या पस्तावाचं काम पडणार. पण बघा, सक्सेस आणि फेल्युअर हे आपल्या हातामध्ये जरी नसलं तरी आपण त्याच्यासाठी लागणारा जो प्रयत्न आहे तो करणं पण आपल्या हातामध्ये. आता बरेच विद्यार्थ्यांना काय होते की अभ्यास करता करता काही दिवस झाला अभ्यास करणं की त्यांना असं अभ्यास पूर्ण झाल्यासारखं वाटते. ज्यांना अभ्यास पूर्ण झाल्यासारखं वाटते त्यांनी काय करायचं, आपल्या ॲपमध्ये यायचं आणि रोज आपण माहिती आहे महाराष्ट्रात फक्त आपणच एक असावं जे फ्रीमध्ये रोज आपण एक टेस्ट घेतो. ते रोज ॲपमध्ये यायचं, टेस्ट द्यायची आणि तुमचा प्रश्न चुकला की समजायचं की पुन्हा तुमचा अभ्यास काय बाकी आहे. तर मग तो पुन्हा तुम्ही त्याला अभ्यासाला लागायचं. पुन्हा काही काळानंतर तुम्हाला असं वाटू शकते, पुन्हा म्हणजे माणसाची वृत्ती आहे ती, एकच काम करत राहिलं की थोडंसं बोर झाल्यासारखी फील येते. मग पुन्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटलं की तुम्ही ज्यांच्या पैशाचा खर्च करून तुम्ही अभ्यासाला लागले आहे, आता तुम्हाला काही बुक लागले असतील, काही कोर्सेस जॉईन केले असतील, तुम्ही जे काही केलं असणार, तर त्याकरिता तुम्ही ज्यांच्याकडनं पैसे घेतले, हे सर्व कोणतंच काम फ्रीमध्ये होत नसतं. तर तुम्ही ज्यांच्याकडनं हे सर्व पैसे घेतलेले आहे, कशासाठी, बुक्स घ्यायसाठी किंवा अभ्यास करायसाठी जो काही तुम्हाला खर्च लागणार आहे त्याच्याकरिता, तर एकदा सायंकाळी त्या तुमच्या आई वडिलांकडे बघायचं ज्यांच्याकडनं तुम्ही पैसे घेतले आहे, की ते काम करून आल्यानंतर त्यांचा चेहरा बघायचा आणि मग विचार करायचा की तुम्ही थकणं योग्य आहे की नाही आहे. कारण की बघा, तुमच्या आईवडिलांचं सर्वच्या सर्व अपेक्षा आणि सर्वच्या सर्व फक्त तुमच्यावरती डिपेंड आहे आणि ते फक्त तुमच्याकडे पाहूनच ते सर्व करू शकतात. तर तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्याच पैशांनी जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागले आहे, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या पैशाचं काहीतरी केलं पाहिजे किंवा त्याचा काहीतरी तुम्हाला फायदा झाला पाहिजे, हेच माझी आग्रहाची विनंती आहे. कारण की बऱ्याचदा मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघतो की बस अभ्यास करायचा, 10 पुस्तकं बोलवायचे, अभ्यास एकाही पुस्तकाचा करायचा नाही, बस आणून ते थप्पी लावून द्यायची, जमा करून ठेवून द्यायचे. त्याला अर्थ नाही आहे. मी पहिलेच सांगितलं, ओलं व्हायचं असेल तर पूर्ण ओलं व्हाय, नाहीतर ते पाय ओले करून निसतं, त्याला काही अर्थ नाही. आणि बरेचसे विद्यार्थ्यांनी मग मला कमेंट पण येतात, मेसेज पण येतात, सर मी 4 तास अभ्यास करतो, सर मी 10 तास अभ्यास करतो, सर मग माझे डोळे दुखतात, सर माझं डोकं दुखत आहे, मी एवढा सारा अभ्यास करतो. बघा, अभ्यास आपला कसा पाहिजे, अभ्यास एकदम स्मार्ट पद्धतीने. जसं आपण आपला कोर्स डिझाईन केला आहे की बघा, आपला इलेक्ट्रिकलचा सिलेबस आहे ना, पूर्ण समुद्र एवढा आहे, पूर्ण समुद्र एवढा. तर समुद्रामध्ये जर मी नेऊन टाकलं तुम्हाला, तर ते तुमच्या नाकातोंडात पाणी जाणार, तुम्ही या टोकावरचे त्या टोकावर जाऊ शकणार नाही. तर आपल्याला काय करायचं असते, कोणतीही परीक्षा असो हीच म्हणून नाही, आपल्याला पहिले बरोबर स्ट्रॅटेजी तयार करायची असते. नेमकं आपल्याला त्या समुद्रामधलं शोधायचं असते की कुठलं पाणी नेमकं आपल्या कामाचं आहे, बस तितकंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर त्याचप्रमाणे अभ्यास करताना आपला सिलेबस तुम्ही आयुष्यभर वाचाल तरी संपणार नाही. मी आता गेल्या 10 वर्षापासून मी हेच शिकवायचं काम करत आहे आणि त्याच्याही पहिले 10 वर्ष मी शिकलो, म्हणजे असं समजा की माझे 17 ते 18 वर्ष फक्त इलेक्ट्रिकलमध्ये गेलेलं आहे. मग त्या इलेक्ट्रिकलमध्ये माझे 15 वर्ष मी जे घालवले तरी माझं अजूनपर्यंत संपलेलं नाही. तर मग तुमचं एका महिन्यात 2 महिन्यात कसं संपणं शक्य आहे. म्हणून तुम्ही तुम्हाला काय सांगितलं की पेपरमध्ये काय येणार आहे, नेमकं कशावरती आपण फोकस केला पाहिजे त्याच्याकडे बरोबर लक्ष द्यायचं. मी जे तुम्हाला गाईड करताय ना त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो करा आणि त्याच पद्धतीने तुम्ही सामोरे चाला. कारण की बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला सेंटेन्स सांगतो आणि वारंवार सांगणार की आपला सिलेबस समुद्र एवढा आहे, पण त्या समुद्रातलं पूर्णच्या पूर्ण पाणी आपल्याला प्यायचं पण नाही आणि तेवढं आपण पिऊ पण शकत नाही आणि ते पूर्ण आपल्या कामाचं पण नाही आहे. फक्त आपल्याला शोधायचं आहे की नेमकं आपल्याला लागणारं पाणी आपल्याला कुठे मिळू शकते.
आता एक माझ्याकडे छोटंसं एक उदाहरण आहे की तुम्हाला थकल्यासारखं वाटलं तर एनर्जाईज होण्याकरता तर गेल्या वर्षीपासून जेव्हापासून आपण ॲप लॉन्च केली आहे तेव्हापासून एक ताई आहे, त्या ताई सतत टेस्ट देत आहे. मला त्यांच्याबद्दल मला आजपर्यंत माहीत नव्हतं, आता माहीत झालं की नेमक्या त्यांनी कोण आहे आणि कुठच्या आहेत. तर त्या ताईची तुम्हाला नाव घ्यायची किंवा तुम्हाला सांगायची गरज का बरं पडली मी तुम्हाला सांगतो. त्यांनी नेहमी निरंतर टेस्ट देत आहे. आता माझं लक्ष प्रत्येक विद्यार्थ्याकडे असते की कोण टेस्ट देत आहे. जशी आज टेस्ट झाली, मी तुम्हाला कमेंट नाही करत, तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला बोलत नाही, पण माझं प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष राहते. तर मी टेस्ट जरी झाली तरी मी त्या डेली टेस्टमध्ये सायंकाळी बघतो की आज किती जणांनी अटेंड केली आणि कोणी किती मार्क घेतले. मग जे मला वारंवार नावं दिसतात तर त्या नावामधनं मी बरोबर आपला अंदाज लावतो की कोण काय करत आहे, तर ते मला पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये दिसत असते. तर एक ताई आहे, त्या ताईचं नाव आहे जनाबाई मुंडे, असं त्यांचं नावच आहे, त्या मराठवाड्यामधल्या आहे. त्या ताईचं आता हे मी तुम्हाला उदाहरण का बरं सांगताय तेही सांगतो मी. त्या ताईचं लग्न झालेलं आहे, त्यांना एक मुलगा पण आहे, परंतु त्या ताई कंटिन्युअस अभ्यास करताय, म्हणजे आपलं घर सांभाळून सुद्धा त्यांनी अभ्यास करू शकतात. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला, जे विद्यार्थी ज्यांचं अजून लग्न पण झालं नाही आहे, काही मित्र आहे माझे, काही बहिणी पण आहे माझ्या, ज्यांचं अजून लग्न, फक्त तुम्हाला अभ्यास आणि अभ्यास एकच काम आहे, त्याही एकाच कामामध्ये तुम्ही म्हणाल की माझी पाठ दुखत आहे, माझं पोट दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, माझा एवढा तास अभ्यास करता, तर त्याला काही अर्थ नाही आहे. आणि मी त्या ताईला ऑब्झर्व करत आहे, मला आजपर्यंत माहीत नव्हतं त्या ताई कोण आहे, तर त्यांचं नेहमी नाव त्या लिस्टमध्ये वरतूनच दिसायचं, म्हणजे वरतीच राहायचं. जसं आत्ता पण आपण टेस्ट घेत आहोत, आत्ता पण त्यांचं नाव बघितलं तर वरतीच आहे. मग आता माझं हे म्हणणं आहे की या ताई एवढं सर्व सांभाळून जर अभ्यास करू शकतात, आपल्या मुलाला शिकवून स्वतःही अभ्यास करू शकतात, तर मग तुम्ही सर्व रेडीमेड मिळत असताना तुमचे आईवडील तुम्हाला पैसे पुरवत आहे, तुम्हाला सर्व अभ्यास करायसाठी वेळ दिलेला आहे, सर्व दिलेला आहे, मग तरी पण जर तुम्ही त्यांच्यापेक्षा जर मागे राहाल किंवा तुम्ही त्यांच्या इथपर्यंत जरी पोहोचत नसाल, तर मग तुम्ही विचार करा की तुम्ही किती अभ्यास केला पाहिजे आणि तुम्ही आपल्या वडिलांच्या पैशाचं नेमकं काय करताय, नेमकं काय करणार आहे, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. तर मी याचा अर्थ असा नाही की कोणी खाली चाललाय, कोणी वर चाललाय, माझा हा उद्देश नाही. मला प्रत्येक माझा विद्यार्थी वरती पाहिजे. माझं एकच मत आहे की प्रत्येकाला पूर्णपैकी पूर्ण, म्हणजे मला पहिला नंबर कोणाला द्यायचा मला तेही ठरवता नाही यायला पाहिजे, इथपर्यंत तुमचा अभ्यास झाला पाहिजे. आणि माझं नेहमी मत राहते की माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांना जास्त यायला पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तुम्ही, कारण कसं मी देतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर नॉलेज घेत असाल तर ऑब्वियसली गोष्ट आहे तुम्ही माझ्यापेक्षा पण सामोर जाल. माझं हेच स्वप्न राहील की माझा विद्यार्थी माझ्याही पेक्षा हुशार निघला पाहिजे आणि प्रत्येकाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळाले पाहिजे. हा माझा याचा प्रयत्न पण असतो आणि समोर पण हाच प्रयत्न राहणार. तर हे त्या ताईचं सांगायचं उदाहरण हेच की बरेच विद्यार्थी सांगतात ना मला की सर मी एवढा अभ्यास करतो, तेवढा अभ्यास करतो. मला सरळ म्हणायचं आहे की तुम्ही कोणत्या लिस्टवरती आहे, कोणत्या. बघा, टेस्ट का बरं महत्त्वाची, आपण टेस्ट घेतो का बरं महत्त्वाची आहे, कारण की आपण जेव्हा तयार झालो, कपडे घातले, नवीन सर्व रेडी झालो, तर समोरचं कितीही सांगितलं आपल्याला की तू स्मार्ट दिसताय, तर त्याला अर्थ नाही आहे. कारण की जगात कसं आहे, कोणी किती म्हणाल तू खूप हुशार आहे, तुला अभ्यास करायची गरज नाही आहे, तू खूप अभ्यास करते, तू याच्यामध्ये पडायचं नाही आहे. तुम्हाला बघायचं आरशामध्ये, कारण आरसा तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही. तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब बनायचं आहे. आरशात बघा, पाण्यात बघा किंवा कोणत्याही चमकणाऱ्या भागावरती बघा, ज्याच्यामध्ये तुमचा चेहरा दिसेल. तुम्हीच ठरवायचं की माझा चेहरा कसा दिसत आहे, लोक काय सांगताय याच्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही. तर हे सर्व आपल्या अभ्यासामध्ये कसं शक्य आहे. आता अभ्यास तर आरशामध्ये पाहू शकणार नाही, मग त्याच्यासाठी एक आणि एकमात्र उपाय असतो, तो म्हणजे टेस्ट. म्हणजे तुमचा टेस्ट म्हणजेच तुमचा आरसा. समजा की तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे, नेमका तो अभ्यास तुमचा कितपट झालेला आहे आणि कितपट तुम्ही सुंदर दिसत आहे, ते तुम्हाला तुमची टेस्टच सांगू शकते. तर त्या टेस्ट एवढी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून आपण काय करणार, प्रत्येक हप्त्याला जसा टाइम ॲडजस्ट झाला, जसा माझा वेळ ॲडजस्ट झाला, जसे आपले चॅप्टर संपले त्या चॅप्टरप्रमाणे आपण टेस्ट घेत जाईल आणि त्याचा ॲनालिसिस पण करायचं. आता मी तुम्हाला हे सर्व समोर पुन्हा एक्सप्लेन करून सांगतो. तर आता पहिला जो आपला सर्वात मुद्द्याचा पॉईंट आहे की नेमका अभ्यास करायचा कसा आणि अभ्यासाची तयारी करायची कशी. आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं अशा पण कमेंट आहे किंवा असे पण मेसेज आहे की सर मला MCQ पाठच नाही होत. तर आपण या मुद्द्यावर पण बोलू, कारण की हा सेशन आजचा खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला अभ्यास करण्याकरता. आता जे वॉर्मअप केलं ते झालं. आता बघू का नेमका मी कंटेंट प्रोव्हाइड केले आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचे आहे ते मी एका शॉर्टमध्ये तुम्हाला सांगून देतो. कारण की बरेच मी विद्यार्थी बघतो, बघा तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही व्हिडिओ कितीदा बघत आहे, कोणी व्हिडिओ डाउनलोड करून ठेवला आहे, कोणी व्हिडिओ रिपीट बघत आहे, कोण टेस्ट रिपीट देत आहे, कोणती PDF किती तास ओपन करून वाचत आहे किंवा बघत आहे, त्याचा प्रत्येक रिपोर्ट मला बॅकग्राऊंडमधून दिसतो. तर माझं पूर्ण लक्ष राहते. तुम्ही याच्यामध्ये हे एक ऑब्झर्व केलं, बरेच विद्यार्थी काय करतात की तुम्ही फक्त व्हिडिओ बघता
तुम्ही फक्त काय करता, व्हिडिओ बघता आणि बाकीचं सोडून देता. बाकीचं काय करता, सोडून देतात. बघा, कोर्स डिझाईन करताना मी मूर्ख नाही आहे की मी एवढे सारे कंटेंट त्याच्यामध्ये ॲड केले किंवा एवढा सारा त्याच्यामध्ये बायफर्गेशन ठेवलं, म्हणजे वेगवेगळे हे ठेवले. कारण की माझी एक स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी गरजेची आहे. तर तुम्ही काय करता, हे वाचणं सोडून देता. हे काय करता, वाचणं सोडून देता आणि टेस्टही अशी देता. काही प्रत्येक विद्यार्थ्याची गोष्ट नाही करता, पण काही विद्यार्थी ज्यांच्याकडे माझं म्हणजे वैयक्तिकपणे लक्ष आहे. आता मी तुमचं नाव जाणून घेत नाही ग्रुपमध्ये, नाव घेतलं तर तुम्हाला वाईट वाटू शकते, त्याच्यामुळे मी नाव घेणं अवॉइड करतो. परंतु जर असंच जर चालत राहिलं तर मी मग त्या ग्रुपमध्ये सोडून देईल आणि डायरेक्ट मग यूट्यूबवरती लाईव्हमध्ये तुमचं मी नाव घेऊन घेईल की तुम्ही अभ्यास करूच शकत नाही आणि तुम्ही अभ्यासाच्या लायकीचेच नाही, मी तुम्हाला ठरवून देईल. कारण मी कोर्स जॉईन करायच्या अगोदरच सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये की जोपर्यंत तुम्ही माझ्याशी जुळले आहे तोपर्यंत तुम्हाला मी त्रास देत राहील आणि हाच माझा त्रास एक दिवस तुम्हाला सुखाचा वाटेल. कारण की माझा त्रासच तुम्हाला अभ्यास करायला प्रेरित करू शकते आणि तुम्ही अभ्यास पण कराल तर माझा त्रास होत राहील आणि मी त्रास तुम्हाला देतच राहील. कारण की हा त्रास मला माहीत आहे, आज जरी तुम्हाला याचा त्रास वाटत असणार तरी मी भविष्यामध्ये तुम्हाला एवढं नक्की आहे की भविष्यामध्ये तुम्ही म्हणाल की सरांना दिलेला त्रास, त्या त्रासामुळंच आज मी आमचं सर्व सुखी पद्धतीने चाललेलं आहे, हे तुम्हाला नक्की पटेल. ठीक आहे. तर आता बघा, मी सांगितलं की प्रत्येक कंटेंट वाचायचं आणि नेमकं काय काय करायचं. मी पुन्हा एकदा फटाफट तुम्हाला सांगून देतो. बघा, तुम्हाला लेक्चर्स अटेंड करायचे. आता बघा, मी पहिले सांगितलं की आपला सिलेबस समुद्र एवढा आहे, तर प्रत्येक गोष्टच वाचली पाहिजे अशी नाही आहे. काही टॉपिक असे असतात की त्याच्यावर फक्त एकच प्रश्न बनतो किंवा त्याचा एकच टाईप राहतो, तर त्याला त्या कंटेंटमध्ये किंवा त्या क्लासमध्ये डिस्कस करण्याची गरजच नाही. कारण त्याचा एकाच पद्धतीचा एकच प्रश्न येतो, तर त्याला डिस्कस करायचा काही विषय नाही आहे. मग ते सर्व आपण कुठं करतो, MCQ जेव्हा आपण करू तेव्हा त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करतो. तर जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्या महत्त्वाच्या टॉपिकमधले जे सब टॉपिक आहे ते सर्व आपण या कंटेंटमध्ये बरोबर टॉपिक वाईज आपण वेगळे केले आहे. तर प्रत्येक क्लास अटेंड करणं तुमचं काम आहे. म्हणजे एकदा आणि व्हिडिओ बघायच्या पहिले एकदा त्याला डाउनलोड करायचं मगच बघायचं. म्हणजे एकदा बघितलं पुन्हा डबल बघा, पुन्हा तीनदा बघा, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की जेवढं मी बोललेला तेवढं तुमच्या डोक्यामध्ये गेलं, जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ते बघत राहा. म्हणजे त्यांनी काय होईल की मी त्या कंटेंटमध्ये एक्स्ट्राचं काही टाकत नाही, तुम्ही चांगल्या पद्धतीने बघत आहे की जेवढं आपल्या परीक्षेच्या कामाचं आहे आणि कोणत्या पॉईंटवरती काय विचारू शकते, मी हे प्रत्येक गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्या टॉपिकवरती का जर प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न सुटलाच पाहिजे. तर म्हणून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यानंतर थेरी नोट. आता तुम्ही बघितलं असेल, मला या व्हिडिओ म्हणजे लेक्चर टाकण्यापेक्षा म्हणजे लेक्चर अपलोड करण्यापेक्षा मला हे एवढं सर्व करायला जास्त वेळ लागते. तर मग तुम्ही मला मूर्खामध्ये काढू नका की सर याच्यामध्ये का बरं वेळ घालवत आहे किंवा याच्यामध्ये का बरं. तर तुम्ही मनात आणलं तर मी 2 महिन्यात तुमचा 1 महिन्यात आणि फास्टमध्ये पूर्ण संपवू शकतो, पण त्याला काही व्हॅल्युएशन नाही आहे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची तर 2 तास सांगण्यापेक्षा जर ती 15 मिनिटात जर तुम्हाला समजत असेल आणि तेही बिलकुल ॲक्युरेसी सोबत, तर मग आपलं बिघडलं काय, दोघांचं पेन काही बिघडलं नाही, आपण दोघेही काय राहू त्यामध्ये फायद्यामध्ये राहू. म्हणून तुम्हाला काय करायचं, थिअरीमध्ये मी तुम्हाला चार्ट्स दिले आहे, नोट्स दिले आहे, जे काही इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर तुम्हाला केंद्रित करायचं आहे फक्त तेवढंच करा, बाकीचं सोडून द्या ना. बाकी मी पाहिजे. बघा, एकदा तुम्ही मला गाईड मानला, एकदा तुम्ही मला गुरु मानलाय, तर डोळे लावायचं माझ्यावरती आता विश्वास ठेवायचा. मग तुम्ही इतरत्र जर नजर टाकली तर मग काय तुमचं कन्फ्युजन वाढते. तसं करायचं नाही. जीवनामध्ये कोणाचेही एकाच मार्गदर्शन घ्यायचं आणि त्याच मार्गदर्शनाने चालायचं, तेव्हा तुम्ही काय होता, तुम्ही तुमचं वाट विसरत नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग काही कदाचित एखादा पॉईंट सुटला किंवा एखाद्या पॉईंटवरती एखादाच प्रश्न बनतो किंवा एकच तो पॉईंट आहे जो एका लाईनमध्ये तो विषय संपू शकतो. तर मी काय करतो, तसे काही पॉईंट मी शॉर्ट नोट्समध्ये पण ॲड करून देतो, जेणेकरून तुम्हाला एक सिंगल लाईन राहते त्याच्यामध्ये, 1 लाईनर सारखं. मग त्याच्यानंतर आता बऱ्याच जणांची माझी कमेंट आहे, म्हणजे कमेंट आहे मला की सर MCQ आम्हाला पाठच होत नाही, तर मग आम्ही काय करू. तर तुम्हाला एक सांगायची गोष्ट की MCQ कधीच पाठ करायचे नसतात. MCQ कधीच पाठ करायचे नसतात. कारण तुम्ही जर आपण असं समजलो की मी किंवा कोणीही म्हणो जर असं म्हणेल की नाही हा असा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पण येणार आहे, तर समजायचा की जगातला सर्वात मूर्ख व्यक्ती तोच आहे. कारण असं कधीच होणार नाही कोणत्याच परीक्षेमध्ये की किंवा असं कोणीच म्हणू शकणार नाही की पर्टिक्युलर हाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जशाच तसा मिळणार. असं म्हणू शकतो वाटल्यास मी की नाही याच्याच सारखा दुसरा प्रश्न किंवा याच टॉपिकवरचा प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतो, हे मात्र मी 100% म्हणू शकतो आणि पुन्हा बाकीचे पण कोणी म्हणू शकतात. परंतु प्रश्न पाठ करणं याच्यासाठी मी तुम्हाला MCQ दिलेलं नाही. आता मी नेमकं MCQ, आता काही विद्यार्थ्यांचं मेसेज आहे मला की सर नेमकं MCQ पाठ कसं करायचं. तर तुम्हाला हे पटलं की कोणताच MCQ पाठ करायचा नाही आहे. पाठ करायसाठी MCQ राहत नाही. कारण तुम्ही काय की हे सर्व अभ्यास केल्यानंतर, म्हणजे एवढ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही इथे जेव्हा MCQ वरती याल
तर MCQ वरती आले तुम्ही की तुम्हाला तुमचं करायचं काय, तुमचा अभ्यास झाला आहे असं समजून झाला, म्हणजे त्या टॉपिकवरती त्या चॅप्टरचा तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. मग तुम्हाला MCQचं करायचं काय ते सांगतो मी. बघा, जसं आता उदाहरणार्थ मी एक प्रश्न घेतला आहे की द चार्ज ऑन न्यूट्रॉन. आता इथं प्रश्नामध्ये विचारला आहे की न्यूट्रॉनवरील चार्ज ब्लँक आहे, इथं असतो. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की न्यूट्रॉनवरती चार्ज काय असतो, 0 असतो. आता तुम्ही याला वाचाल ना, तुम्ही पाठ करत बसाल की नाही न्यूट्रॉनवरती चार्ज 0 असतो किंवा न्यूट्रॉनवरती चार्ज नसतो, मग तो 0 चार्ज झाला असं आपण समजा एखादं सेंटेन्स पाठ करून टाकलं. तर याला काही अर्थ नाही आहे. MCQ असं करायचं नाही राहत. जसं आता तुम्ही प्रश्न वाचला, प्रश्नामध्ये विचारलं की तुम्हाला न्यूट्रॉनचा चार्ज कोणता आहे, मग तुम्ही काय करायचं, उत्तर द्यायच्या पहिले आपल्या डोक्यामध्ये काय करायचं, तुमचं पुस्तक खोलायचं तुमच्या डोक्याचं आणि त्याच्यामध्ये शोधायचं की नेमका न्यूट्रॉन कुठे आहे, मग तो कोण आहे, त्याच्यासोबत कोण कोण आहे, मग त्याच्यासोबत जे कोणी आहे मग त्याला कोणते कोणाला चार्ज दिलेले आहे. मग त्याच्यानंतर शोधायचं की ऑप्शनमध्ये उत्तर कुठे असणार. मग तसं केलं की काय होते, मग एखादा प्रश्न असा आहे तो तुम्हाला कठीण की तुम्हाला आठवतच नाही की हे नेमकं कुठचं आहे काय, तर मग काय करायचं, प्रश्नाला द्यायचं सोडून आणि पहिले त्या टॉपिकमध्ये जायचं की नेमकं हे कुठून आलं आणि कसं आलं. म्हणजे अशा पद्धतीनं शोध घेणं त्याला म्हणतात की MCQचा अभ्यास करणं. MCQ म्हणजे एका तासात 100 वाचणं, या MCQला काही अर्थ नाही. आणि पेपरमध्ये कोणताच असा प्रश्न नाही, एखादी एक्झाम अशी का त्याच्यात एखादा क्वेश्चन रिपीट होतो किंवा 1-2 प्रश्न रिपीट होतो किंवा जशाच तसा दिसू शकतात, परंतु याचे चान्सेस 0 आहे. आणि आजच्या लेवलला कॉम्पिटिशन इथपर्यंत गेली आहे की कोणत्याच पेपरमध्ये कोणताच MCQ रिपीट होत नाही. तर मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही प्रिव्हियसवालेच क्वेश्चन दिले, याचा अर्थ काय, की बघा हे प्रिव्हियस क्वेश्चन देण्याच्या मागे म्हणजे जे याच्यापूर्वी प्रश्न झालेला आहे, पेपर झालेले आहे त्याचे प्रश्न देण्याच्या मागे माझा उद्देश काय, की ज्यांनी पेपर काढणारे साधारण माणसं नसतात, ते एक्सपर्ट असतात. तर ते एक्सपर्ट लोक कुठपर्यंत विचार करू शकते, एखादा टॉपिक आहे जसं आपला ट्रान्सफॉर्मर किंवा एखादी मशीन घेतली, नेमका ट्रान्सफॉर्मरच्या कोणत्या पार्टापर्यंत त्यांचा विचार पोहोचू शकतो, कोणत्या पार्टावर त्यांचं काय मत असू शकते किंवा त्याच्यावरती काय प्रश्न बनवू शकतात, हे सर्व आपल्याला समजते कशावरनं, प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचून. म्हणून मी सांगितलं फालतूचे प्रश्न वाचून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. तुम्हाला प्रश्न वाचायचे तर याच्यापूर्वी जे टेक्निशियन लेवलचे प्रश्न झाले आहे तेच प्रश्न वाचायचे आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, आपल्या लक्षात येईल की नाही प्रश्न कुठपर्यंत त्याची लेवल असू शकते. आणि त्याच सर्व लेवलचा आपला ॲनालिसिस करूनच आपण प्रत्येक कंटेंट प्रत्येक क्लास अपडेट करत चाललेला आणि ते अपडेट होत पण राहील समोर. ठीक आहे, तर तुमच्या हे लक्षात आलं की जो काही MCQ आहे, MCQ वाचणं आणि आपल्या मनामध्ये पूर्ण आपला तो टॉपिक खोलणं आणि पाहून घेणं की या MCQ बद्दल आपण कुठे कुठे काय काय शिकलो. आता एखादा MCQ असा राहू शकतो की जी तुमच्या टॉपिकमध्ये नाही आलेला आहे, तर तो काय तुमच्या व्हॅल्यूचा राहू शकते. एखादी गोष्ट जी पाठ करण्यासारखी आहे, जे सांगायची गरज नाही, जे बदलू शकत नाही, अशा गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या, ते तुमच्या 1 लाइनरमध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये त्या कव्हर केलेल्या राहील. तर मग अशा क्वेश्चनचा काही उपाय नाही, मग असे प्रश्न वाटल्यास तुम्हाला पाठ करावं लागेल, ते तुमचं थेअरीमध्येच तसंही पाठ होऊन जाते. ठीक आहे, तर मग प्रश्न कसा करायचा कव्हर हे तुमच्या लक्षात आलं. आणि हे सर्व झाल्यानंतर मग आपला आखरीचा विषय राहते तो म्हणजे कोणाचा, तो म्हणजे टेस्टचा. आणि मी आत्ताच सांगितलं की अभ्यासातला जर तुम्हाला स्वतःचं सुंदरता बघायची असेल की नेमका माझा अभ्यास झाला किती आणि किती सुंदर माझा अभ्यास आहे, तर ते फक्त आणि फक्त तुम्हाला टेस्टच सांगू शकते. तुम्ही किती किती आपटून सांगाल की नाही सर माझा पूर्ण अभ्यास झाला आहे, तेरीचा मी पूर्णपैकी पूर्ण मार्क घेऊ शकतो, तर माझं एकच म्हणणं राहील, तू मला सांगण्यापेक्षा आणि तुम्ही बोलण्यापेक्षा सरळ एखादी टेस्ट द्या, कुठचीही असो, टेक्निशियन लेवलची कुठचीही टेस्ट असो, जरूर नाही की मीच तयार केलेली, मीच बनवलेली किंवा आपल्याच ॲपरची टेस्ट द्या, कुठचीही टेस्ट द्या, एकदा टेस्ट द्यायची. आणि कुठची म्हणजे आपल्या सिलेबसच्या बाहेरची नको, आपल्या सिलेबसची असो, तर त्या टेस्टमध्ये बघायचं की नेमकं आपलं चुकतंय काय, जे चुकतंय त्या टॉपिकला पुन्हा रिवाईज करा. आणि ज्या दिवशी एकही तुमचा प्रश्न नाही चुकला, समजायचं की आजचा दिवस आपल्याला काहीच करायचं नाही आहे, पुन्हा उद्या द्या, पुन्हा उद्या द्या, पुन्हा उद्या द्या, आणि देतच राहा. चुकलं की पुन्हा अभ्यास करायचा हे विसरू नका तुम्ही. त्याच्यासाठीच काय घेतली जाते, टेस्ट घेतली जाते. हेही आपली टेस्ट तेवढाच त्या टेस्टचा पण इम्पॉर्टंट आहे, जे मी तुम्हाला एवढं पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर विषय तुमचा हा संपला की नेमका अभ्यास करायचा कसा, नेमकं कोणत्या कंटेंटचा वापर करायचा कसा. आणि त्याच्या समोरचा विषय राहिला की नेमकं दुसरा विषय की नेमक्या परीक्षेचं स्वरूप कसं राहील. कारण बघा आपण आता जे आपण म्हणजे एकदा आम्ही पहिले सांगितलं, आपण पाय ओले नाही करायचे, आपल्याला सरळ डुबकी मारायची, सरळ काय करायचं आहे, डुबकी मारायचं. म्हणजे असं दुरून बघण्यामध्ये काय अर्थ नाही. बघा पुन्हा एक सांगतो मी की लोकांची सुंदरता किंवा लोकांचा अभ्यास किंवा लोकांचा ताजमहल बघण्यापेक्षा त्याने किती सुंदर ताजमहल बनवला ते आपण दुरून बघू शकतो. त्याच्यापेक्षा माझं म्हणणं
सर्वांनाही राहील की लोकांचा ताजमहल बघून त्याची सुंदरता बघण्यापेक्षा स्वतःचा ताजमहल बनवा. थोडासा त्याला वेळ लागू शकतो, थोडासा त्रास पण होऊ शकतो, थोडासा नाही बराचसा त्रास होऊ शकतो, परंतु स्वतःचं ताजमहल स्वतः बनवलं तर त्यामध्ये तुम्ही राहू शकता आणि तुम्हाला कोणी हलवू पण शकत नाही. पण दुसऱ्याच्या ताजमहलमध्ये तुम्हाला जाता येणार नाही, तुम्हाला ते बाहेरूनच त्याची सुंदरता बघावं लागेल. तो ताजमहल आपल्या काय कामाचा ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकत नाही. म्हणून म्हणतो की स्वतःचा ताजमहल काय करायचा आहे, स्वतःच तयार करायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही. जगात लक्षात ठेवा, जगात माणसाला संकटात स्वतः आणि स्वतःच मदत करू शकतो आपण, दुसरा कोणीही मदत करू शकत नाही. नाही तुमचे आई वडील तुम्हाला पुरणार आहे, नाही तुमचे मित्र पुरणार आहे. आणि कंपॅरिझन आपल्या त्या चौकात बसणाऱ्या मित्रांसोबत बिलकुलच करायचं नाही, किंवा मग आपले मित्र असो किंवा मैत्रीण यांच्याशी कंपॅरिझन बिलकुल नाही करायचं. कंपॅरिझन कोणाशी करायचं, या टेस्टमध्ये आपल्यापेक्षा कोणाला जास्त मार्क आहे त्याच्यासोबत स्वतःचा कंपॅरिझन करा. आणि मला मजबूर करा. तुम्ही कशासाठी मजबूर करा की माझ्या शीटवरती जागा शिल्लक नाही राहिली पाहिजे, प्रत्येक पोराला पूर्णपैकी पूर्ण मार्क आले पाहिजे. म्हणजे मलाच प्रश्न पडला पाहिजे की आता मी एवढ्या पोरांची लिस्ट लावू कुठं, कारण की प्रत्येकाला जर मार्क पूर्ण मिळाले तर माझं यश तेच आहे जे तुम्हाला नंतर मिळणार आहे. ठीक आहे, तर आता हे बघू की नेमके आपल्या टेस्टचं स्वरूप काय राहणार आहे. तर बघा, आपली जे टेस्ट आहे आपण पूर्णपणे फायनल एक्झामवरती फोकस केलेला आहे. म्हणजे जे तुमची ओरिजिनल IBPSची असो किंवा TCSची असो, जे काही तुमची एक्झाम घेणार आहे त्या एक्झामचं जे स्वरूप आहे सेम त्या स्वरूपाला पकडून आता याचा नेमका सिलेबसचा पार्ट काय मी तुम्हाला पहिले सांगून देतो की ज्या हप्त्यामध्ये आपली टेस्ट आहे त्या हप्त्यामध्ये जो चॅप्टर आपला संपलेला आहे, आता कोणताही चॅप्टर कितीही चॅप्टर होऊ शकते समोर, तर तेवढ्या चॅप्टरवरती टेस्ट आहे असं समजा. म्हणजे आपण काय जसं जसं आपण समोर जाऊ, आपले जसे जसे चॅप्टर वाढत जातील तसं काय होत जाईल, मग आपले क्वेश्चन वाढत जाईल म्हणजे क्वेश्चन 15च राहतील पण आपला अभ्यास वाढत जाईल. मग काय होईल, ती टेस्ट कठीण होत जाईल, थोडीशी काय होत जाईल कठीण. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सोपी वाटेल, मग हळूहळू चॅप्टर वाढत जातील, हळूहळू त्याच्यामध्ये टॉपिक्स वाढत जातील. प्रश्न तर 50च येणार आहे पण ते टॉपिक वाढल्या करताना काय होईल, आपल्याला थोडंसं कठीण वाटत जाईल आणि तेच आपल्या अभ्यासाची बिलकुल काय राहील, सुरुवात राहील. ठीक आहे, तर आपण फायनल एक्झामच्याच पद्धतीने आपण परीक्षा घेणार आहे. तर आपले जे प्रश्न आहे ते तुम्हाला 50 प्रश्न राहील, जसे तुम्हाला फायनल परीक्षेमध्ये 50 प्रश्न येणार आहे पूर्ण टॉपिकवरती. पण आपलं प्रत्येक हप्त्याला काय होईल, जोपर्यंत सिलेबस कंप्लीट नाही होत तोपर्यंत जेवढा सिलेबस झाला आहे तेवढ्या सिलेबसवरती आपण काय करणार, टेस्ट घेणार. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला वेळ किती देणार, तर आपण 50 प्रश्न आहे तर मी तुम्हाला 50च मिनिट देईल आणि होऊ शकते भविष्यामध्ये मी ते मिनिटं कमी पण करून टाकेल. मिनिटं काय करेल, कमी. म्हणजे काय की तुमचा एकदम म्हणजे फायनल परीक्षा तुम्हाला अशी खेळ केल्यासारखी वाटली पाहिजे, जी आपली मेन एक्झाम होणार आहे. तर म्हणून आपली पूर्णपणे तयारी आपल्या याच टेस्टमध्ये आपली कव्हर होणार आहे आणि याच टेस्टमध्ये आपल्याला करायचं आहे. आता बघा, या टेस्टमध्ये आहे ना बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होऊ शकते की कोणाला कमी मार्क्स मिळू शकते. तर आपल्याला कमी मार्क्स मिळाले म्हणजे त्याच्यात वाईट म्हणायचं किंवा आपल्याला स्वतःला कमी समजायचं असं नाही आहे. बरेच विद्यार्थी असे आहे की जे आत्ता अभ्यासाला लागले, आत्ता त्यांनी टेक्निकल हातात पकडला आहे. तर बघा, 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली की तुम्ही काहीच अभ्यास न करता जर तुम्ही फेल झाले तर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. पण जर तुम्ही अभ्यास करून जर फेल झाले, समजायचं की हे तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. कारण तुम्ही अभ्यास करून फेल होणं म्हणजे तुम्हाला त्याची खंत राहणार नाही किंवा तुम्हाला वाईट वाटणार आहे. पण तुम्ही काहीच न करता जर फेल झाले तर मग तुम्हाला हे समजायला पाहिजे की आपलं आयुष्य निरर्थक आहे, म्हणजे व्यर्थ आहे असं तुम्ही म्हणजे तुम्ही नाही समजलं तरी मी समजून गेले. म्हणजे म्हणूनच तुम्हाला हे सांगत आहे की जरी तुम्हाला कमी मार्क्स आले तरी तुम्ही स्वतःलाच ठाणायचं नाही, यावेळेस मला इतके आले ना, पुढच्या वेळेस याच्यापेक्षा मला मार्क्स वाढवायचे आहे. प्रत्येक टेस्टमध्ये प्रत्येक वीकला जेव्हा आपली टेस्ट राहील तुम्ही प्रयत्न करायचा आणि माझं लक्ष पण राहील आणि मी तुम्हाला नावाने टोकून सांगेल की तुझे 2 मार्क्स कमी झाले आणि तुझे 4 मार्क्स कमी झाले, कारण माझं प्रत्येकाकडे बरोबर लक्ष राहील. तर सर्वांनी काय करायचं, होते तिथपर्यंत या टेस्टपेक्षा पुढच्या टेस्टमध्ये जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर पहिला पॉईंट की आपल्याला काय करायचं आहे, 50 प्रश्नाचा आपला MCQ राहील. म्हणजे 50 MCQ देईल तुम्हाला. सुरुवातीला मी 50 मिनिट देईल, हळूहळू मी डिफिकल्टी लेवल वाढवत नेईल, हळूहळू तुम्हाला कठीण करत नेईल. कारण की कसं आहे की कठीण झालं की ते सोपं आलं ते एकदम सोपं वाटते आपल्याला. तर थोडंसं होऊ शकते समोर आपण बघू, ते सर्व तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या चॅट बॉक्समध्ये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळत जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर एकूण मार्क्स किती राहील, एकूण मार्क्स 110 राहील. जशी फायनल एक्झाममध्ये 110 मार्क्स राहणार आहे, सेम टू सेम इथे पण आपण काय करू, 110 मार्काची टेस्ट घेऊ. फायनलमध्ये पण तुम्हाला 50च प्रश्न येणार आहे, इथे पण आपण 50च प्रश्न घेऊ. फक्त तिथे वेळेचा वेगळा कॅल्क्युलेशन आहे पण आपल्या वेळेचं कॅल्क्युलेशन पण इथे वेगळं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता प्रत्येक प्रश्नाला जर आपण वेटेज जर काढलं तर एका प्रश्नाला तुम्हाला 2.2 मार्क डिवाइड होतात. म्हणजे एका प्रश्नासाठी जर बरोबर आलं तर तुम्हाला 2.2 मार्क्स मिळतील, जसं तुमच्या फायनल एक्झाममध्ये होणार आहे. सेम तसंच तुमच्या फायनल एक्झाममध्ये निगेटिव्ह
मार्किंग आहे तेही 1/4 आहे. तर 1/4 म्हणजेच तुमचा एक प्रश्न जर चुकला तर 0.55 तुमचे मार्क काय होईल, मिळालेल्या मार्कातले कमी होईल. म्हणजेच तुमचे 4 प्रश्न चुकले की तुमच्या एका बरोबर प्रश्नाचे मार्क खाल्ल्या जाईल किंवा ते कमी केले जाईल. तर हे सर्व आपल्या सिस्टममध्ये राहील. म्हणजे तुम्हाला पेपर देताना एकदम सिरियस पद्धतीने पेपर द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची सिरियसनेस वाटली पाहिजे की आपला पेपर होत आहे. आणि फायनल पेपरमध्ये जसं वाटते व्यवस्थित 1 तास आपला काढून ठेवा आणि मगच टेस्टला बसा. आणि जो तुमचा टेस्टचा वेळ आहे तर मी तुम्हाला टेस्टचा वेळ ते सर्व तुमच्या ग्रुपमध्ये दिसेल. आणि टेस्ट नेमकी कुठे येईल, जसं तुम्ही कोर्सचे कंटेंट ओपन कराल, माझा नोटिफिकेशन तर कंटिन्यू येतच राहील. कंटेंट ओपन केलं की त्याच्यामध्ये आपली जे साप्ताहिक टेस्ट आहे ते साप्ताहिक टेस्टचे एक फोल्डर दिसेल. त्याच्यामध्ये गेलं की तुम्हाला त्या तारखेची त्या रविवारची बरोबर टेस्ट दिसेल आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला दिसेल. बघा मी तुम्हाला सांगतो समोर काय तर ते टेस्ट कधी राहील आपली, दर रविवारला राहील. एखादा रविवार असा असू शकतो काही कारणास्तव मी बाहेर आहे किंवा काही कारणास्तव ॲडजस्ट नाही झालं किंवा काही कारणास्तव कोणताही कारण असो, टेक्निकल इश्यू, ते तुम्हाला तुमच्या चॅट बॉक्समध्ये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला नोटिफाय करून देईल. तर ती दर रविवारी तुम्हाला सकाळी 9 वाजता टेस्ट मिळेल. आणि त्या टेस्टचं स्वरूप तुम्ही आत्ताच बघितलं आहे, जे मी सांगितलं आहे तुम्ही पुन्हा रिवाईज करून बघू शकता. ठीक आहे, रविवारी राहील सकाळी. आता या टेस्टचं काय होईल की बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडजस्ट नाही होणार. तर तुम्ही त्या दिवशी नाही पण दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पुन्हा तुमच्या त्याच फोल्डरमध्ये ती टेस्ट अवेलेबल राहील. पण कसं आहे की त्या टेस्टची मजा तेव्हाच दिलेली म्हणजे तेव्हाच दिल्याचा आनंद काय राहील, वेगळा राहील. जसं स्वयंपाक सकाळी करून ठेवला तेव्हा केल्याबरोबर जेवलं तर त्याचा आनंद वेगळा राहतो. ते सकाळचं जेवण तुम्ही संध्याकाळी जेवलं तर ते थोडंसं आनंद काय होतो त्याच्यातला कमी होतो. जेवण आखरी जेवण असते तरी पण त्याचा आनंद काय होतो, कमी होतो. म्हणजे कसं आहे की रेसिंग कॉम्पिटिशन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरलेच नाही ना तर तुम्हाला असं समजा की दूरपर्यंत, आणि हे जे आपलं कॉम्पिटिशन आहे ना ते कॉम्पिटिशन फक्त आणि फक्त आपल्याच क्लासच्या मुलांचं आहे. म्हणजे तुम्हाला इथंच लक्षात येईल की आपल्याला पुन्हा किती अभ्यास केला पाहिजे आणि किती पुन्हा आपण मागे आहोत आणि पुन्हा आपल्याला किती सामोरं जायचं. याला कोणीही निगेटिव्ह पद्धतीने नाही घ्यायचं. निगेटिव्ह म्हणजे काय, अरे मला तर कमी मार्क्स आले मी काय करू, काहीच करायचं नाही मित्रा. तुम्हाला पुन्हा अभ्यास करायचा आहे, पुन्हा जास्त वेळ द्यायचा आहे, पुन्हा जास्त अभ्यास करायचा आहे, जास्त MCQची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्ही काय राहील पुन्हा याच्यापेक्षा समोर राहाल. आणि पेपरमध्ये होतपर्यंत प्रश्नाची लेवल एकदम लो नाही राहील, थोडीशी आपण मीडियममध्ये ठेवू आणि हळूहळू त्याला काय करू, डिफिकल्टीकडे घेऊन जाऊ आपण. ठीक आहे, तर बघा पेपर रविवारी सकाळी 9 वाजता राहील. क्वचित सुटला तर सुटला. ठीक आहे, समोर पेपरचा जे आता पेपर झाल्यानंतर तुम्हाला ते 9 वाजून, जशी मी सांगितलं की 50 मिनिटाची टेस्ट आहे, म्हणजे 9 वाजून 50 मिनिटांना जर तुम्ही आले तर तुम्हाला ती टेस्ट दिसणार नाही. टेस्ट ते ऑटोमॅटिक गायब होऊन जाईल आणि ते दुसऱ्या दिवशी येईल. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी देऊ शकता. पण ते टेस्ट द्यायच्या अगोदर त्या टेस्टमध्ये जे 50 प्रश्न आहेत त्या पूर्ण 50 प्रश्नाचं म्हणजे काय, जेवढा आपला सिलेबस झालेला आहे तेवढ्या सिलेबसवरती आपण टेस्ट घेतलेली आहे आणि तेवढ्याच सिलेबसचे आपण प्रश्न पण घेतलेले आहे. मग आपण काय करू, संध्याकाळी लाईव्ह मध्ये आपलं जे YouTube चॅनल आहे CST लॉन्च पॅड, त्यावरती संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह सेशन राहील डाऊट क्लिअरिंगसाठी. कशाचं की जे काही तुम्हाला या 3 चॅप्टरमध्ये किंवा 2 चॅप्टरमध्ये किंवा जेवढे चॅप्टर झाले आहे 10 असो की 15 असो, त्या चॅप्टरमध्ये जे प्रश्न आलेले आहे, जे प्रश्न तुमचे 50 प्रश्न आले होते त्या 50ही प्रश्नाचं आपण डिस्कशन करणार. कधी, त्याच दिवशी म्हणजेच रविवारी सायंकाळी 7 वाजता. तर तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, हजर राहायचं आहे. म्हणजे जेणेकरून जर काही तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणते ऑब्जेक्शन असेल किंवा एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला डाऊट असला तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी शेअर करू शकता. आणि मी तर तुम्हाला ते डाऊट ठेवायचा विषयच राहत नाही, आपला डाऊट बिलकुल एकदम शेवटाला घेऊन जातो. ठीक आहे, तर तुम्हाला हे समजलं की नेमकं पेपर कधी होणार आहे, किती वाजता होणार आहे आणि किती मार्क्स राहतील, काय करायचं आहे, कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला पूर्ण क्लिअर झालं. आणि हे मी तुम्हाला वारंवार नोटिफिकेशन आहे, हा एकच सेशन आहे, या सेशनमध्ये सांगितलं की पूर्ण कोर्सभर अशी सिस्टम आपली चाललेली राहील. तर तुम्हाला सर्वात जास्त काय करायचं आहे, अभ्यास आणि फक्त अभ्यास. आणि प्रत्येकाला प्रयत्न करायचा आहे की माझं नाव 1 नंबरवरती आलं पाहिजे. मग आता 1 नंबरवरती यायसाठी तुम्ही म्हणाल की मी चोरी करून पेपर देतो, तर एक लक्षात ठेवा, मी वारंवार तुम्हाला माहिती आहे, मी मेसेज पण टाकतो की स्वतःशी प्रामाणिक राहणं, प्रामाणिकपणे टेस्ट द्या. कारण तुम्ही जरी पाहून द्याल, मला दाखवायसाठी तुम्ही जर मार्क घेतले तर त्या मार्काला काही अर्थ राहणार नाही. कारण की ते तुमच्या आयुष्याचे बिना कामाचे किंवा व्यर्थ मार्क राहील ते. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की स्वतःशी तुम्ही काय करायचं, इमानदारी बाळगायची आणि इमानदारीनेच पेपर द्यायचा. पेपर देताना आपला 1 तास एका कोपऱ्यामध्ये बसाय, कोपरा पकडा आणि सर्वांना सांगा की मला आता 1 तास डिस्टर्ब करायचं नाही, कागद पेन घेऊन बसायचं, व्यवस्थितपणे इमानदारीने पेपर द्यायचा. भलेही त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स येईल, हो आज येईल, उद्या येईल, परवा येईल, पण तुम्ही असा निरंतर प्रयत्न करत असला तर एक दिवस नक्कीच तुम्ही त्या आपल्या लिस्टमध्ये वरती तुम्ही नक्कीच दिसाल. आणि तेच तुमचं पण स्वप्न आहे, तेच माझं पण स्वप्न आहे. फक्त तुमचं स्वप्न तुमच्यापुरतं
तर मर्यादित आहे, पण माझं स्वप्न तुमच्या सर्वांना जुळलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर मग आता इथे मी तुम्हाला अभ्यासाचा खूप शुभेच्छा देतो आणि खूप मन लावून आणि खूप मेहनतीने अभ्यास करा. आपल्या आई वडिलांकडे विचार म्हणजे त्यांच्याकडे बघून, त्यांच्या मेहनतीकडे बघून पुन्हा जास्ती अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला थकावट होणार नाही, थकवा पण येणार नाही. बघा तुमची आई किती कष्ट करते, तुमचे वडील किती कष्ट करते, तुमचे भाऊ किती कष्ट करताय, बहीण किती कष्ट करताय, त्या सर्वांच्या कष्टाकडे बघून बघा की नेमकं तुम्हाला पुन्हा किती झटायचं. बघा कोणतंही काम करण्याकरता फक्त एक कारण लागतं आणि ते शोधणं थोडंसं कठीण आहे, पण न करण्याकरता तुम्हाला काहीच शोधायची गरज नाही. 100 कारणं तुमच्याकडे उपस्थित राहतात की मला वेळ मिळत नाही, मग मी ड्युटीवर जातो, मग मी हे काम करतो, मला घरचं काम करायचं आहे. हे फक्त तुमच्या मनाला समजवायचे कारण आहे, पण हे खरं कारण नाही आहे. तुम्हाला जर करायचंच असलं तर तुम्ही काही कराल, कसंही कराल, एक दुसरी गोष्ट सोडून द्याल, तिसरी गोष्ट सोडून द्याल, पण तुम्ही आपलं कार्य पूर्णपणे कराल याची मला पूर्ण खात्री आहे. ठीक आहे. तर मग इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो. सर्वांना आत्ताच मी शुभेच्छा देऊन देतो तुमच्या अभ्यासाकरिता, म्हणजे तुम्ही छान अभ्यास करा आणि प्रत्येकाने वरतून पहिल्या नंबरवर येण्याचा काय करा प्रयत्न करा. ठीक आहे. इथे या सेशनला मी थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.